तर आता असं वाटतंय की ह्याचं नाव कृष्णा नाही तर हरण्या नाही तर सशा ठेवायला पाहिजे होतं. आणि ते कायामुळं तगडे हरणागत पळतो आणि सशागत उड्या मारितो. आणि त्या कशा तर त्या आशा तर रामकृष्ण हरी मंडळी. तर गेले 3 दिवस झालं पावसाचं तर वातावरण होतंय पण ते बुरबुर पाडून निघून पण जातंय. आणि मग त्याच्यावर असं कडक ऊन पडतंय की असं वाटतंय ते आपल्याला डायरेक्ट भट्टीतच जाळतंय. आणि मग त्या भट्टीपासून वाचायला आम्हाला डायरेक्ट इरीतच डुबायला लागतंय. तेव्हा कुठं वातावरण आमचं गार होतंय. आणि मग गरमीमध्ये या देशी स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करून म्हणलो आता सुखात घरी जावा तर शॉर्टकटच्या नावाखाली आपण हा मोदका कुवायतला रस्ता शोधलाय. आणि आता मित्र म्हणलं इथून गाडी जातीत म्हणल्यावर जातीतच. मग आता ती घरी जाऊ नाही तर हॉस्पिटलात असं म्हणत कसं बस वाकडं तिकडे हँडल करीत घर गाठलंच. आणि घरी येऊन बघतो तर काय कृष्णा नळाचं पाणी पितोय. गडी 2 महिन्याचं ताण बाळे म्हणून आम्ही ह्याला अजून दुधाव ठेवलाय पण आज गडी वाकडं तिकडे तोंड करून नळाचं पाणी पितोय. मग आता ह्याला दुधासोबत पाणी पण पाजायला सुरुवात केली पाहिजे का अजून काही दिवस दुधावच ठेवलं पाहिजे. ह्याच्याविषयी तुम्हाला थोडी जरी माहिती असेल तर तेवढं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मग तुमच्या भेटलेल्या माहिती सोबत मी याला दुधासोबत पाणी पण पाजायला सुरुवात करीन नाही तर अजून काही दिवस फक्त दुधावच ठेवीन.